नमस्कार. श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 6व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. 3. प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. देहाने ते कर्तव्य करावं आणि मनाने मात्र अनुसंधान ठेवावं. श्री महाराज म्हणतात, आपले कर्तव्य न विसरावे, भगवंताचे अनुसंधान राखावे, व्यवहाराने योग्य ते कर्तव्य करीत जावे, बाकी रामावर सोपवावे. देह आहे परतंत्र, मन राखावे भगवंताशी स्वतंत्र. प्रपंच जरुरीपुरताच करावा, कर्तव्याला चुकू नये, त्यामध्ये आसक्तीने गुंतून राहू नये. आपलं व्यवहाराचं कर्तव्य मनापासून केल्यानंतर त्याचं फळ रामाकडे सोपवावं. रामाचं शक्य तितकं नाव घेऊन आपलं मन त्याच्या ठिकाणी चिकटावं, यासाठी त्याची मनापासून प्रार्थना करावी. कर्तव्य बुद्धीने कर्म करावं, म्हणजे ते बाधक होत नाही. कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही, पण ती कर्म राम करता ही भावना विसरून केली तर बाधक होतात. मरणापर्यंत माणूस पुढल्या जन्माची तयारी करत असतो. प्रत्येक मनुष्य बोलताना मी आणि माझं अशा भाषेत बोलत असतो, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला या दोन्ही बाबतीत काही कर्तव्य असतात. आयुष्यात मीचं कर्तव्य परमेश्वर प्राप्ती आहे, तर माझं या शब्दात देह आणि तत्संबंधी सर्व गोष्टी येतात. देहाचं कर्तव्य देहाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचं असतं. कर्तव्य म्हणजे फळाची अथवा मोबदल्याची अपेक्षा न ठेवता कर्म करणं, म्हणजे ज्या ज्या बाबतीत जे करणं योग्य असेल ते करणं. देहाच्या कर्तव्यात धर्मशास्त्र नीती यांना धरून संबंधित व्यक्तीशी करण्याच्या आचरणाचा समावेश होतो. म्हणजेच ज्याच्याशी जसा आपला संबंध असेल त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत आपलं कर्तव्य चोख पार पाडावं. मी आणि देह या दोन्हीच्या बाबतीतली कर्तव्य समान चालीने करत राहिलं पाहिजे. मीचं कर्तव्य करीन पण देहाने कसाही वागेन असं म्हणून चालणार नाही. मीचं कर्तव्य केलं म्हणजे भगवंताचं अनुसंधान ठेवलं, पण देहाचं कर्तव्य म्हणजे सदाचरण संबंधित व्यक्तीशी असलेली कर्तव्य न केली तर नोकरी करून पैसे घरी न दिल्यासारखं होईल. ज्याप्रमाणे एखादा गवई पुष्कळ ताना मारतो पण शेवटी समेवर येतो, त्याचप्रमाणे भगवंताजवळ लक्ष ठेवून काहीही केलं तरी हरकत नाही. समेला विसरून मात्र उपयोग नाही, कारण इथे तबला वाजवणारा भगवंत आहे. त्याचा ठेका बरोबर चालतो. आपण त्याच्या ठेक्याप्रमाणे म्हणजेच त्याच्या स्मरणात गावं आणि शेवटी समेवर यावं. आपल्या देहावर आपली सत्ता नाही, आपल्या पैशावर आपली सत्ता नाही, आपल्या माणसांवर आपली सत्ता नाही. म्हणून आपलं कर्तव्य तेवढं करावं आणि ते करत असताना आपलं मन दुश्चित होऊ देऊ नये. जे जे घडतं त्याचा करता परमात्मा आहे, मी फक्त कर्तव्यापुरता आहे असं वाटणं, यालाच निष्काम कर्म असं म्हणतात. फलाशा सोडून कर्म करत राहिलो तर ते कर्म करत असताना समाधान प्राप्त होतं. काल जे झालं त्याबद्दल दुःख करू नये, उद्या काय होणार याची काळजी करू नये. आज मात्र आनंदात आपलं कर्तव्य करावं आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावं, यातच सर्व आलं. देहात आल्यावर आपलं ज्याच्याशी जे कर्तव्य आहे ते बरोबर करावं. आपण रामाचे आहोत असं मनापासून आपल्याला वाटलं पाहिजे आणि त्याला शरण जाऊन आपण त्याचे आहोत असं वागलं पाहिजे, म्हणजे मनाने त्याचं झालं पाहिजे. असं करण्याने आपला प्रपंच बिघडेल असं वाटतं का? आपण नोकरी करतो त्यावेळेला अंमलदाराबद्दल आपले चांगलं मत असतं का? तो आपल्याला मनाने आवडत नसूनही आपण देहाने त्याचं काम करतोच की नाही? तसं आपण मनाने रामाचे आहोत असं ठरवून देहाने प्रपंच करावा, म्हणजे प्रपंच न बिघडता उलट चांगला होतो, कारण आपण ज्याला शरण गेलो त्याला त्याची लाज असते. 4. अस्वस्थतेच्या काळात मनाने घाबरू नये. काळजी न करता शांत चित्ताने भगवत नामात कर्तव्य करीत राहावं. श्री महाराज म्हणतात, न सोडावा मनाचा धीर, मागे आहे रघुवीर. काळजी करू नये, कारण ती आपल्या काळजापर्यंत नव्हे तर काळजापाशीच असते. काळजी करायचीच म्हटलं की कोणत्याच गोष्टी तिच्यातून सुटत नाहीत. काळजीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. भगवंतावर पूर्ण विश्वास टाकून तुम्ही काळजी करण्याचं एकदम बंद करा. प्रपंचाची काळजी न करता भगवंतावर संपूर्णपणे निष्ठा ठेवा. सर्व जगताचा तो पालन करता.
तो आपलं पालन नाही का करणार? प्रत्येक गोष्ट त्याच्याच सत्तेने होते हे लक्षात ठेवा, मग प्रपंच कधीही बाधक होणार नाही. परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपलं कर्तव्य तेवढं योग्य रीतीने करावं. आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये. प्रत्येक गोष्ट घडायला योग्य वेळ आणि काळ यायला लागतो. काळजी न करता प्रयत्न दुप्पट करावेत. पण जे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आलं या भावनेने समाधान मानायला पहिल्यांदा आपण शिकावं. आपण स्वतःबद्दल काळजी करतो कारण आपल्यापेक्षा जास्त दुःखी असलेल्या माणसाकडे आपण पाहत नाही. मागच्या आठवणीने आणि उद्याच्या भीतीने आपण काळजी करत बसतो. ही काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते. यावर उपाय म्हणजे आजपासून काळजी करण्याचं सोडून देऊन तो वेळ भगवंताच्या नामस्मरणात घालवणं. असलं तर असू दे आणि नसलं तर नसू दे, या मनाच्या अवस्थेत जो राहील त्यालाच काळजी सुटेल. प्रपंचातल्या व्यापातून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणं जरूर आहे. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा. भगवंताच्या साक्षीत्वाने वागा. हवे नको पण टाकून द्या. राम करता ही भावना ठेवा. विषय मालकीने भोगा पण आपला गुण भगवंताकडे लावा. लहान मूल होऊन भगवंताकडे जा. रामाला आपलं सुखदुःख सांगा. देहभोगांना कंटाळू नये. काळजी घ्या पण काळजी करू नका. निर्भय बना. कसाही प्रसंग आला तरी नामस्मरण सोडू नका. त्यातून परमात्मा हात देईल. नामाने काळजी वाटणं नाहीसं होतं आणि मग तळमळही आपोआप जाते. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावं. प्रपंचात कधीही धीर सोडू नये. परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत बाहेर पडेल यात शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिकटून असावं. आगगाडीत चालकावर विश्वास ठेवून आपण स्वस्थ झोप घेतो, त्याप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्थ राहावं. रात्रंदिवस मी माझ्या माणसांना हेच सांगत असतो की वाटेल ते झालं तरी भगवंताचं नाम सोडू नका. जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका, नाम घ्या. ज्याच्याजवळ भगवंताचं नाम आहे त्याच्या मागे पुढे मी उभा आहे. मी तुमच्याजवळ आहेच. तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही नुसतं नाम घ्या, बाकीचं सर्व मी करतो. प्रपंचात मनुष्याला धीर हवा. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्तपणे असावं. काळ मुख्यतः 3 प्रकारचा असतो: कालचा, आजचा आणि उद्याचा. जो काळ होऊन गेला तो काही केलं तरी परत येणार नाही, म्हणून त्याची काळजी करू नये. मागे होऊन गेल्याची विवेकाने विस्मृती पाडता येते. तसंच पुढे काय होणार हे माहीत नसल्यामुळे त्याची काळजी करू नये. मागची आठवण करू नये किंवा गेल्याचं दुःख करू नये आणि उद्याची किंवा होणाऱ्या गोष्टीची काळजी करू नये. आजचं आपलं कर्तव्य आपण केल्यानंतर जे व्हायचं ते होणारच, म्हणून स्वस्थ बसावं. काळजी न करता संसार करा. रामाला जे करायचं ते तुम्ही काही केलं तरी तो करायला चुकत नाही. मग काळजी करून तरी काय होणार? जे भोगायचं ते कष्टाने भोगण्यापेक्षा आनंदाने भोगलेलं काय वाईट? जे जे आघात होतील ते त्याचे म्हणून त्याच्याकडे पाठवावेत. आपल्याला त्यांच्याशी कर्तव्य नाही असं समजत जावं. मनुष्याची शांती बिघडायला जगात 2च कारणं आहेत. एक म्हणजे आपल्याला हवं ते न येणं आणि दुसरं म्हणजे आपल्याला नको ते येणं. या दोन्हीपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही, मग आपण दुःख का करावं? रामाच्या इच्छेने सर्व काही होतं ही भावना ठेवून मरणाची भीती बाळगू नये आणि जगण्याची काळजी करू नये. नेहमी नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करावा. 5. प्रपंचात विकाराचे नियमन करून गुणांचं संवर्धन करावं. श्री महाराज म्हणतात, परनिंदा टाळावी, स्वतःकडे दृष्टी वळवावी, गुणाचे करावे संवर्धन, दोषाचे करावे उच्चाटन. याला एकच उपाय जाणं, अखंड असावे अनुसंधान. ज्याप्रमाणे एखाद्याची कुंडली मांडली, मग तो श्रीमंत असो की गरीब असो, त्यामध्ये सर्व ग्रह यायचेच. तसं जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला सर्व विकार असायचेच. भगवंताचे अवतार जरी झाले, साधू पुरुष जरी झाले तरी त्यांनाही विकार असतातच. शिवाय त्या विकारांच्या बरोबर दया, क्षमा, शांती, प्रेम हे गुणही त्यांच्या अंगी असतात. ग्रह हे या जन्माचे आहेत, पण विकार हे मागच्या जन्मापासून आलेले असतात. या विकारांना वश न होता त्यांचं नियमन करून गुणांचं संवर्धन करणं हे प्रपंचात मनुष्याने शिकायचं असतं. माझ्या मनाचे विकार जात नाहीत असं चांगल्या माणसांना सुद्धा वाटतं, तिकडे लक्ष देऊ नये.
नाम घेणं हे आपलं काम करीत राहावं, म्हणजे विकार आपोआपच कमी होत जातील. ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात त्या न केल्या की आपल्या विकारांवर ताबा येईल. भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही अशीच कृती आपण करावी. ज्यात माझे मन मला खात नाही ते काम चांगलं असं समजावं. जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधनं पाळावीत. ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्न करावा. आपली वृत्ती जिथे जिथे वावरते तिथे तिथे भगवंताची वस्ती असते. म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते. वृत्ती स्थिर झाली की भगवंताच्या पायावर मस्तक ठेवावं. त्याची अनन्य भावाने प्रार्थना करावी की तुझ्या आड येणारे विषय दूर होत, तुझी कृपा व्हावी. माझं मन तुझ्या चरणी राहो. यापेक्षा मला जगात दुसरं काहीही नको. तू मला आपला म्हण. मनात वाईट विचार येतात पण यांच्या मागे आपण जाऊ नये. मग वाईट संकल्प विकल्प येणार नाहीत. विकार हे काही मुळात टाकाऊ नाहीत. ते भगवंतानेच दिलेले आहेत. म्हणून त्यांना जीवनात योग्य स्थान असेलच असेल. किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरुरी आहे. मात्र विकारांना आपण सत्ता गाजवून वापरायला शिकलं पाहिजे. विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये. घ्यायला सोपे असलेल्या भगवंताचं नाम आपण घेत गेल्यामुळे विषय आपोआप बाजूला पडतात. भगवंताच्या अनुसंधानामध्ये नको असला तरी थोडा विषय येणारच, पण तो हवेपणाने भोगला नाही तर तो आपल्याला बाधक होणार नाही. श्री महाराजांनी उपदेश केल्याप्रमाणे प्रपंचात विकाराचं नियमन करून गुणांचं संवर्धन करावं. विकारांचं मूळ मनाच्या अंतरंगात सूक्ष्म पातळीवर असतं. म्हणून सर्वप्रथम आपल्यामध्ये असलेल्या विकारांची जाणीव करून घेण्याचा आपण प्रयत्न करावा. आपल्यामध्ये विकार आहेत याची जाणीव करून घेण्यासाठी दिवसभर आपल्या बाबतीत घडणाऱ्या घटना आणि आपल्या अनुभवाला येणाऱ्या प्रसंगात आपल्या अंतरंगात कोणते भाव उमटतात याचा अभ्यास करावा. दिवसभरात किती वेळा आपल्या मनात दुसऱ्याविषयी द्वेष, राग किंवा चीड उत्पन्न होते. दिवसभरात किती वेळा आपल्या मनात दुसऱ्याविषयी अपशब्द उच्चारले जातात. किती वेळा दुसऱ्याविषयी असूया किंवा मत्सर वाटतो. किती वेळा आपण स्वार्थीपणाने वागतो. किती वेळा आपल्याकडून नकळत का होईना पण दुसऱ्याची निंदा केली जाते. किंवा इतर कोणतेही विकार अथवा विषयवासना किती वेळा डोके वर काढतात याचा अभ्यास करावा. जर आपल्याला असं आढळून आलं की एखाद्या विशिष्ट व्यक्तीविषयी किंवा प्रसंगाविषयी आपल्या मनात राग किंवा चीड आहे तर त्या व्यक्तीची किंवा प्रसंगाची आठवण मनाला होऊ देऊ नये. श्री महाराज सांगतात की गतगोष्टीची विस्मृती विवेकाने पाडता येते. त्यामुळे त्या संदर्भात जरा जरी मनात आठवण निर्माण झाली की ताबडतोब मनातल्या मनात नामस्मरण करावं. म्हणजे काही वेळाने त्या कटू आठवणीतून निर्माण होणाऱ्या निराशाजनक भावनेचं प्राबल्य कमी होतं. अशा सर्व वेदनादायक आठवणी नामस्मरणाच्या योगाने विस्मृतीत घालवण्याचा प्रयत्न करावा. ज्या व्यक्तीविषयी आपल्या मनात राग अथवा चीड आहे ती व्यक्ती जर आपल्या कुटुंबातलीच सदस्य असेल किंवा काही व्यावहारिक कारणाने त्या व्यक्तीशी आपला सतत संबंध येत असेल तर अशा वेळेला आपल्या मनाची स्थिरता राखण्यासाठी आणि कुटुंबातली आणि आपण रोज ज्या वातावरणात वावरतो ते वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी कोणताही पूर्वग्रह न बाळगता त्या व्यक्तीच्या स्वभावासंदर्भात थोडी सवलत ठेवून त्या व्यक्तीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करावा आणि समोरची व्यक्ती कशीही वागली तरी त्या व्यक्तीसंदर्भात आपलं जे काही कर्तव्य आहे ते मात्र कोणतीही सबब अथवा कारण न देता पूर्ण करावं. कर्तव्याला चुकू नये. अशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करून देखील समोरील व्यक्ती तिच्या स्वभाव गुणधर्मानुसार अहमपणाने किंवा आढ्यतेने वागत असेल तर त्या व्यक्तीला तिच्या प्रारब्ध योगावर सोडून द्यावं. या सर्व गोष्टींना कुठलेही सत्यत्व न देता नामस्मरण करत राहावं आणि रोज वादाचे नवीन प्रसंग निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी. जर आपल्याला असं आढळून आलं की स्वभावतः आपल्याला राग चटकन येत आहे किंवा आपल्याला सतत दुसऱ्याविषयीचे दोष नजरेसमोर येत आहेत किंवा कोणताही प्रसंग घडला किंवा समोरची व्यक्ती कशीही वागली तरी आपल्याला आपल्या स्वतःच्या अस्थिर आणि संभ्रमित मानसिकतेतून समोरच्या व्यक्तीविषयी कायम राग किंवा द्वेष उत्पन्न होत आहे आणि समोरची व्यक्ती चुकीचंच वागत आहे अशी भावना निर्माण होत आहे असा अनुभव येत असेल तर एकीकडे आपल्या स्वभावाचा अभ्यास करावा आणि दुसरीकडे नामस्मरण करावं. म्हणजे हळूहळू ह्या नकारात्मक भावनेतून बाहेर पडता येतं.
एखादी व्यक्ती एखाद्या प्रसंगात आपल्याशी अयोग्य रीतीने वागली असेल, परंतु कालांतराने ती व्यक्ती आपल्याशी योग्य रीतीने वागू लागली असेल, तर आपण देखील आपला अहंभाव बाजूला ठेवून कर्तव्यबुद्धीने अशा व्यक्तीशी वागावं. अशा वेळी श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे विकाराचं नियमन करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी श्री महाराजांनी उपदेश केल्यानुसार सतत नामस्मरण करावं. बऱ्याचदा आपल्याला असं आढळून येतं की आपल्याला आपल्यामध्ये असलेल्या विकारांची जाणीव होते, पण आपल्याकडून आपल्या स्वभावाचं अथवा आपल्यामधील विकारांचं काही बाह्य व्यावहारिक कारणं देऊन समर्थन केलं जातं. उदाहरणार्थ, आपल्या समोरच्या व्यक्तीविषयी मनात कायम राग किंवा द्वेष उत्पन्न असेल, तर समोरची व्यक्ती नीट वागत नाही म्हणून राग किंवा द्वेष उत्पन्न होत आहे असं आपल्याकडून त्याचं समर्थन केलं जातं. आपण आपल्या स्वभावाचं समर्थन करीत असताना दुसऱ्याच्या स्वभावाला मात्र आपल्याला सवलत देता येत नाही असा अनुभव आपल्याला येतो. अशावेळी समोरची व्यक्ती आपल्याशी खरोखरच योग्य वागली नसेल आणि अगदी स्वाभाविकरित्या आपल्या मनात त्या व्यक्तीविषयी राग किंवा द्वेष उत्पन्न झाला, तरी श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरणाच्या योगाने त्याचं नियमन करावं. असा विचार करावा की मन जितकं विकारांनी म्हणजे राग, द्वेष, दुसऱ्याविषयीचा संताप, चीड, असूया, मत्सर, स्वार्थी भावना आणि दुसऱ्याविषयीची निंदा इत्यादीने भरलेलं असेल, तितकं ते सतत अस्वस्थ, अशांत, अस्थिर, चिडचिड आणि अशुद्ध बनतं. ते अशुद्ध बनलं की आपल्या अंतर्भावात परमेश्वरीय शक्तीला आणि आपल्या सद्गुरूंना निवास करता येत नाही. या सर्व गोष्टींचा परिणाम शेवटी आपल्या देहावर होतो. उपासना नित्यनेमाने पार पडण्यासाठी देहाची स्थिती उत्तम राखणं हे सुद्धा तितकंच आवश्यक असतं. जेव्हा अतितीव्रतेने विकारांचं प्रकटीकरण होतं, उदाहरणार्थ जेव्हा एखाद्याविषयी राग, संताप, द्वेष व्यक्त केला जातो अथवा एखाद्या वादविवादाच्या प्रसंगात अत्यंत चीड उत्पन्न होऊन जेव्हा कोणाविषयी आपल्या तोंडून अपशब्द बाहेर पडतात, तेव्हा उपासनेच्या माध्यमातून शरीरात निर्माण झालेली ऊर्जा जबरदस्त प्रमाणात कमी झाल्याचं आपल्या अनुभवाला येतं आणि ती ऊर्जा भरून काढण्यासाठी पुढे पुष्कळ वेळ उपासनेला द्यावा लागतो. म्हणून श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आतल्या आत नामस्मरण करून जेव्हा जेव्हा विकार डोकं वर काढतील त्या त्यावेळी सावध होऊन त्याचं नियमन करण्याचा प्रयत्न करावा. विकारांची जाणीव झाल्यावर संयम ठेवून प्रयत्नपूर्वक विकार घालवून टाकण्याचा प्रयत्न करावा. विकार सूक्ष्म असल्याकारणामुळे विकार उत्पन्न झाल्यावर ते जाणीवपूर्वक घालून टाकण्याकरता सूक्ष्मात सूक्ष्म असं ते नाम घ्यावं. म्हणजे विकारांवर थोडं का होईना नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करता येतो. अशावेळी स्वभावाला मुरड घालून मला विकाराच्या कचाट्यातून बाहेर पडायचं आहे हे मनानं अगदी पक्क ठरवावं. मनात तसं ठरवल्याशिवाय त्यातून बाहेर पडता येणार नाही. नाम घेत गेल्यामुळे सद्बुद्धी उत्पन्न होते, त्यामुळे ह्या विकारांवर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवणं शक्य होतं. अशा पद्धतीने नामस्मरणाच्या योगाने विकारांचं नियमन करीत असताना आता विकारांचं प्राबल्य कमी होत असल्याचं जाणवतं. आपल्या स्वभावाला मुरड घालून दुसऱ्याच्या स्वभावाला आपल्याकडून सवलत दिली जाऊ लागते. विषयातली आसक्ती, अहंभाव, आढ्यता कमी होत आहे असा अनुभव आपल्याला येऊ लागतो. आता आपलं मन शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत घुसळलं जाऊ लागतं. त्यामुळे पूर्वी दिवसभरात जर पुष्कळ वेळेला राग येत असेल तर तो आता थोड्या वेळेलाच येत आहे, किंवा पूर्वी अगदी सहज दुसऱ्याची निंदा केली जात होती, पण आता दुसऱ्याची निंदा करावीशी वाटत नाही किंवा त्यात सहभागी व्हावंसं वाटत नाही, किंवा जर आपल्याकडून एखाद्याची कळत नकळत निंदा केली गेली तर मनाला टोचणी लागण्याचे अनुभव येऊ लागतात. अशा पद्धतीने श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरणाच्या योगाने विकाराचं नियमन करण्याचा प्रयत्न करावा. विकारांचं नियमन करताना दुसरीकडे गुणांचं संवर्धन करावं. श्री महाराजांनी उपदेश केल्याप्रमाणे आपल्या मनात प्रेमभावना उत्पन्न करण्याचा प्रयत्न करावा. समोरची व्यक्ती कशीही वागली तरी आपण कर्तव्यबुद्धीने त्या व्यक्तीशी योग्य ते वागून मोकळं व्हावं. त्या व्यक्तीच्या संदर्भात आपलं जे काही कर्तव्य आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आणि शांत राहावं. कुठलीही सबब अथवा कारण देऊन ते कर्तव्य टाळू नये. उत्कट प्रेमभावना निर्माण जरी झाली नाही तरी द्वेष उत्पन्न होणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजे त्रयस्थ भावनेने आपलं कर्तव्य आपल्याला पार पडता येतं. अशा रीतीने कर्तव्याला चुकू नये म्हणजे आपले सद्गुरू आपली काळजी घेतात. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे समोरच्या व्यक्तीच्या स्वभावाला थोडी सवलत ठेवावी. एखादी व्यक्ती प्रत्येक प्रसंगातच वाईट वागते असं नसल्याकारणाने समोरची व्यक्ती तिचा स्वार्थ साधून घेण्यासाठी का होईना
आपल्याशी जरी चांगलं वागत असेल तरी मनामध्ये कोणतीही नकारात्मक भावना न आणता किंवा आढ्यता न ठेवता आपण त्रयस्थ भावनेने आपलं कर्तव्य पार पाडावं, म्हणजे मनाची स्थिरता लाभते. आपण एकीकडे नामस्मरण करत राहावं आणि दुसरीकडे आपल्या हातून जर एखादी चुकीची गोष्ट घडली किंवा एखाद्याबरोबर चुकीचं वर्तन केलं गेलं किंवा एखाद्याला चुकीचं बोललं गेलं तर अशा व्यक्तीपाशी जाऊन आपण दिलगिरी व्यक्त करावी. आणि जर एखादी व्यक्ती आपल्याशी योग्य वागलेली नसेल आणि ती तिच्या स्वभाव गुणधर्मानुसार आपल्याशी दिलगिरी देखील व्यक्त करत नसेल तर अशावेळी आपण त्या व्यक्तीला तिच्या प्रारब्ध योगावर सोडून द्यावं आणि त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात उत्कट प्रेम जरी उत्पन्न झालं नाही तरी त्या व्यक्तीविषयी द्वेष किंवा राग मनात साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. अशा पद्धतीने महाराजांनी सांगितलेल्या नामस्मरणाच्या योगाने विकाराचं नियमन करून गुणांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न करावा. त्याद्वारे चित्तशुद्धी होते. मन साफसूफ झालं की अंतर्मनात परमेश्वरीय शक्तीचं आणि श्री सद्गुरूचं प्रकटीकरण होतं. प्रपंचातली कर्तव्य उत्तम पार पाडली जाऊन नकारात्मक भावनेतून उत्पन्न होणाऱ्या मनाच्या अस्वस्थतेतून आपली मुक्तता होते. मनाची स्थिरता लाभते, शांत भाव निर्माण होतो, मनात आनंदाच्या आणि समाधानाच्या लहरी उत्पन्न होतात आणि म्हणून श्री महाराज सांगतात की विकाराचं नियमन करून गुणांचं संवर्धन करावं. 6. भगवंत ठेवेल त्या परिस्थितीत आपण अगदी आनंदात राहावं. श्री महाराज सांगतात, सर्व जीव पराधीन, सर्व परमात्म्याचे आधीन, म्हणून जे जे घडेल काही ते ते त्याचे सत्तेनच पाही. जगाची उत्पत्ती स्थिती लय हे परमात्म्याचे हाती, मनीनं वाटू द्यावी खंती, राम ठेवेल ज्या स्थितीत त्यात समाधान मानावे. रामास जे करणे असेल ते तो करील, भगवंताने काय दिले ते पाहावे, त्यात समाधान राखावे. आपण जगामध्ये आपल्या हौसेकरता आनंदाकरता व्याप वाढवतो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणांवर अवलंबून असल्यामुळे ती कारणं नाहीशी झाली की तो आनंद मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. म्हणून खरा आनंद कुठे आहे ते पाहावं. नामस्मरण केलं असता शाश्वत आनंदाचा लाभ होईल. जगणं म्हणजे शरीरात चैतन्य असणं. चैतन्य हे सच्चिदानंदात्मक आहे. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंद असलाच पाहिजे. हा आनंद आपण भोगावा. आपल्याला झोप लागली की काय जातं आणि जागे झालो की काय येतं हे नित्याचं असूनसुद्धा आपल्याला कळत नाही. भगवंताच्या इच्छेने सर्व होतं आणि तोच सर्व करतो अशी भावना ठेवणं यासारखं समाधान नाही. आपल्या मनाचं स्वास्थ्य बिघडू न देता आनंदात असावं. सर्वस्वी भार भगवंतावर ठेवून निवांत असावं. राम इच्छेने सर्व चालतं असं लक्षात ठेवावं. संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावेत. ज्या स्थितीत भगवंताने ठेवलं आहे त्या स्थितीत समाधान मानावं. भगवंताच्या इच्छेने सर्व चाललं आहे ही भावना ठेवून जे येईल त्याला नको म्हणू नये आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करू नये. ज्याप्रमाणे भगवंताच्या प्रसादामध्ये एखादा कडू बदाम आला तरी तो आपण खातो, त्याप्रमाणे भगवंताने एखाद्या वेळी दुःख दिलं तर ते आनंदाने सोसायला पाहिजे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना त्याच्या इच्छेने आणि सत्तेने घडून येतात अशी जाणीव ज्याच्या अंतःकरणात उमटली त्याला भगवंताचं अस्तित्व खरं समजलं. कर्तव्याचं फळ प्रारब्धातीत असल्यामुळे जे फळ मिळेल त्यात समाधान मानावं. किंबहुना भगवंताच्या सत्तेने सर्व सूत्र हलतात म्हणून प्रारब्ध देखील त्याच्या नजरेखाली काम करतं. आपण मुखाने नाम घ्यावं, हाताने प्रपंचाचं काम करावं आणि अंतःकरणात समाधान ठेवावं. जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचं चांगलं होतं. भगवंत ठेवील त्यात समाधान मानून राहावं. भगवंताचं रूप आनंदमय आहे आणि सृष्टीचा क्रमही असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत पोचवत असतो. आनंदाशिवाय मनुष्य जगणंसुद्धा शक्य नाही. शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काहीतरी होतच असतं. आजारपणामुळे मनाला टोचणी लागली तर जपावं, त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचं अनुसंधान टिकवायला शिकलं पाहिजे. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यात भगवंताची कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपलं समाधान टिकणं ही त्याची खरी कृपा होय. काळजी, तळमळ, दुःख ही बद्धपणाची लक्षणं आहेत, तर कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणं हे मुक्तपणाचं लक्षण आहे. प्रपंचाची काळजी नाहीशी होण्यासाठी प्रपंचातलं सर्व वैभव, धनदौलत ही आपली कर्तबगारी नसून
ती रामाच्या इच्छेने आली आहे असं आम्ही मानलं पाहिजे. माझा प्रपंच तुझ्या इच्छेनं चालला आहे, तू ठेवशील त्यात मी समाधानात राहीन, अशी आमची वृत्ती बनायला हवी. यासाठी मोठं वैराग्य पाहिजे असं नाही. खरोखर ते वैराग्य, त्याग वगैरेच्या भानगडीत तुम्ही पडू नका. भगवंत ठेवील त्या परिस्थितीत समाधानात राहणं यासारखं दुसरं वैराग्य कोणतंही नाही. संसारात न्यून पडू देऊ नये, पण भगवंताला विसरू नये. भगवंताच्या स्मरणात स्वतःला विसरावं. राम आपल्या जरुरीपुरतं कुठंही देतो, म्हणून भगवंत देईल त्यात समाधानाने राहायला शिकावं. 7. सर्वांशी निष्कपट प्रेमाने वागावं. आपल्या पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावं, आपलं बोलणं अगदी गोड असावं. श्री महाराज म्हणतात, स्वार्थरहित प्रेम हीच परमात्म्याची खूण. निसर्गतः प्रेम हे प्रत्येक व्यक्तीत आणि प्राणीमात्रात असतं, परंतु प्रत्येकाचा अनुभव पाहता प्रेम करणं हे तितकंसं सोपं आहे असं दिसत नाही. याचं कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव निराळा, आवड निराळी आणि दैवयोगाने आलेले संबंध निरनिराळे असतात. आपल्या विचाराचे लोक असतील तर त्यांच्यावर स्वाभाविकच प्रेम जडतं. विरुद्ध विचाराचे लोक असतील तर त्यांच्याबद्दल प्रेम वाटत नाही, किंबहुना द्वेषही उत्पन्न होतो. द्वेष उत्पन्न का होतो तर आपला आणि दुसऱ्याचा विचार आणि आवड जुळत नाही म्हणून. स्वभावाप्रमाणे प्रत्येकाची आवड ही निराळी असणारच, म्हणून द्वेषबुद्धी नाहीशी करण्याकरता प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी सवलत ठेवणं जरूर आहे. आणि प्रेम जडण्याकरता सर्वांना आवडणारी जी गोष्ट असेल तिकडे लक्ष देणं जरूर आहे. आपण ज्या कारणामुळे दुसऱ्याचा द्वेष करतो तेच कारण दुसऱ्याने आपला द्वेष करायला पुरेसं होतं. घरातल्या मंडळींवर निस्वार्थ बुद्धीने प्रेम करायला शिका, म्हणजे परमार्थ आपोआप साधेल. भगवंता, हा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे असं म्हणावं, म्हणजे आपोआप भगवंताचं प्रेम लागेल. त्याच्या नामस्मरणानेच ही गोष्ट सहज शक्य आहे. परस्परात प्रेम वाढण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. 1. बारीक सारीक गोष्टीत दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी, म्हणजे द्वेष वाटणार नाही. 2. सर्वांना प्रेमाची अशी जी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी. 3. कोणतीही सूचना सांगायची झाली तर त्या व्यक्तीविषयी न बोलता नम्रतेने आणि गोड शब्दात सांगावी. 4. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वार्थाला आळा घालणं. अहंकारा इतका स्वार्थ जबरदस्त आहे. त्याच्या मुळ्या इतक्या खोल आणि सूक्ष्म असतात की त्याचा पत्ताच लागत नाही. त्यात 3 प्रकारचे स्वार्थ आहेत. 1. कायिक, देहाला दुसऱ्यानिमित्त कष्ट न होतील इतक्या काळजीने वागणं. 2. वाचिक, माझ्या बोलण्याला सर्वांनी मान डोलवावी, मी कोणाला काही कमी जास्त बोललो तरी ते त्याने निमूटपणे सहन करावं, अशा तऱ्हेच्या स्वार्थाला वाचिक स्वार्थ म्हणतात. 3. मानसिक, माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावं, माझे विचार बरोबर आहेत ही जाणीव सर्वांनी ठेवावी, अशा तऱ्हेची आपली इच्छा, त्याला मानसिक स्वार्थ म्हणता येईल. म्हणून मी जेवढी स्वतःला सवड ठेवतो तेवढीच किंवा त्याहून थोडी जास्त सवड दुसऱ्यांना ठेवणं जरूर आहे. म्हणजे जे दुसऱ्यांनी आपल्या बाबतीत करणं आपल्याला बरं वाटत नाही ते आपण दुसऱ्याच्या बाबतीत न करणं, आणि जे दुसऱ्याने आपल्याला केलं तर बरं वाटतं तेच आपण दुसऱ्याच्या बाबतीत करणं, हेच सर्वाचं सार आहे आणि हाच खरा धर्म आहे. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही. आपण पुष्कळांच्यावर प्रेम केलं तर आपण एकटेच त्यांचं करतो, पण प्रसंगाला ते सर्व आपल्याला मदत करतात. जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो. पक्ष्यांची पिल्लं त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावं. सर्वांनी अगदी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावं. आपल्या बोलण्यामध्ये नव्हे तर पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावं. प्रेम करण्याचा धडा गिरवताना सुरुवात आपल्या घरापासून करावी. घरातली माणसं, नंतर शेजारी, त्यानंतर आजूबाजूला आपलेपणाची भावना आपल्या कृतीने वाढवावी, म्हणजे क्रमाक्रमाने प्रेमाची वाढ होऊन सर्व वातावरण प्रेममय होऊन जाईल. घरामध्ये अमुक एक गोष्ट कराच किंवा नका करू असं हट्टाने न म्हणता आपण राहावं. जसं घडेल तसं घडू द्यावं. देह असा प्रारब्धावर टाकणं मला फार आवडतं. तुम्ही सर्वांशी अत्यंत प्रेमाने वागा. प्रेमाने जग जिंकता येतं. प्रत्येकाला आपण हवेसे वाटलं पाहिजे. कोणाचंही अंतःकरण दुखवू नका. लाकडाचे 2 तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकात बसवतात, मग उत्तम रीतीने सांधा बसतो. त्याप्रमाणे
माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे टासून टाकले तर परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल. आपण साखर खाल्ली की आपल्याला गोड लागते, त्याचप्रमाणे आपण गोड शब्द बोललो की आपल्याला गोड शब्द ऐकायला मिळतात. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.